जास्त चालणारी साईज म्हणजे 36 ते 38 साईज. तर आपण 36 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाउज परत एकदा कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. जर तुम्ही नवीन असताल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर मी तुम्हाला कमी वेळात 5 ते 6 मिनिटामध्ये ब्लाउज कसा कटिंग करायचा आहे आणि सुंदर कशा पद्धतीने हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच आहे. तर आपण सगळं काम कस्टमरच्या कामावरच दाखवतोय. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर हा ब्लाऊज पीस बघा. पूर्ण याला असं वर्क आलंय मण्यांमध्ये आणि पूर्ण बाकीचा प्लेन आहे बराचसा. हे छोटे-छोटे डिझाइन आहे याच्यावर आणि फक्त आपल्याला हाताला हे डिझाइन घ्यायची. बाकी सगळं प्लेन आहे. त्यानुसार आपण कटिंग करू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. आता कस्टमरची उंची आहे 13.5 इंच. तर आपण 14.5 इंचावर एक मार्किंग करू. 14.5 वर आपण एक मार्किंग केली. तीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची. परत एकदा आपण 5.5 वर एक लाईन करायची. ती लाईन आपण सरळ आखून घेऊ. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. 5.5 नंतर आपण मुंड्यासाठी पण 5.5च घ्यायचे आणि आपल्याला ही लाईन कव्हर करायची. आता गळा आपण 2.25 इंच घेऊया. तुम्ही 2 ते 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. मी 2.25 इंच गळा घेणार. 2.5 इंच जरी गळा घेतला तरी परफेक्ट असा बसून जातो. 10.5 किंवा 10 इंच जरी गळा घेतला तरी चालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. कस्टमरने माझ्या आवडीवर ठेवलेला गळा पाहू शकता. आता आपल्याला असं पण माप जर आपण घेतलं तर आपल्याला 5.5 आलं पाहिजे, कारण शोल्डर आपण 5.5 घेतले तर खालच्या साईडला पण आपण 5.5च आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण कव्हर केल्या पाहिजे. 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी. आता 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. 9 मध्ये आपण 2 इंच मिक्स केलं तर ही लाईन एकदम कंप्लीट झाली. आता हे टोटल माप किती आलं? 11 इंच. तर आपण खाली अर्धा इंच फक्त कमी करू. 10.5 इंचावर आपण मार्किंग करू. अशा पद्धतीने आपण याला आखून घेऊ. पाहू शकता. आता आपण गळा वेगळा देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. अगदी 5 ते 6 मिनिटात आपण ब्लाऊज कव्हर करू शकतो. पण आता मला काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगाव्या लागतात. तर मग थोडासा 1-2 मिनिटं इकडच्या तिकडं होऊन जातात. हा झाला पाठीचा भाग. आता आपण फ्रंट भागासाठी काय करणार? कपडा जसा आहे तसा आपण पलटी करायचा आहे. 2.5 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. लक्षात घ्या, 1 मीटर मी अस्तर घेतले. 10 इंचाची बाही आहे तर 1 मीटर मी अस्तर घेतले. ओपन बाजू माझ्याकडून आहे आणि दोन्ही साईड ओपन जरी राहिले तरी काही अडचण नाही. समोरची पण आणि इकडची पण. फक्त आपल्याला पाठीचा भाग कट करताना आपल्याला बंद बाजू आपल्याकडून लागते. परत एकदा आपण चेक करू. 5.5 शोल्डर आहे की नाही? 5.5 शोल्डर आहे. 2.25 इंच गळ्यासाठी मार्किंग करायची. तेच मार्किंग आपण 5.7 ते 6.5 इंचावर घेऊन जाऊ शकतो. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात. परत एकदा ह्या लाईनपासून आपण 5.5 वर एक मार्किंग करायची. जसं की आपण मुंड्यासाठी 1 इंच आपला हा गोल आकार आहे तर 1 इंचावर बरोबर बसतोय. त्याच्यानंतर आपण 10 इंचावर एक मार्किंग करू. 10.5 इंचावर पॉईंट दिला आहे. आडवा टक्स आपण घ्यायचा आहे 3.5 इंच. तोच आडवा टक्स आपण उभा करून घ्यायचा आहे आणि याला आपण जोडून घेऊ. आता त्याच्यानंतर आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊ किंवा 2 इंचाचा जरी घेतला 2 इंचाचा घेऊ. हुक साईडने आपण अर्धा इंच ॲड करू. इथपासून 2 इंच घेतले, तेच 2 इंच मी बाहेरच्या बाजूने घेतले.
हा टक्स आपण 1 इंच बाहेरच्या बाजूने गेले. आता अर्धा इंच आपण इकडच्या बाजूने येऊया. तेच अर्धा इंच आपण इथं भरून काढले. समजा हे जे आपण अर्धा इंचाचं माप घेतले, अंदाज घ्या आणि तेच अर्धा इंच आपण बाहेरच्या बाजूने. मग आपल्याला कोणती लाईन कुठं जॉईन करायची ह्या गोष्टीकडेच फक्त लक्ष द्या, म्हणजे ब्लाऊज कटिंग एकदम परफेक्ट अशी होऊन जाईल. आता 1 इंच आपल्याला फक्त बाहेरच्या साईडने जायचं आहे, तर आपण ही लाईन याला कव्हर करू. थोडासा लक्ष देऊन जर पाहिलं तर एकदम परफेक्ट असा कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग आपली होऊन जाते. तर हे आपला फ्रंट भाग टोटल आखून झाला आहे. आता कटिंग करताना कधी पण आपण बाहेरची बाजू ही कटिंग केली पाहिजे. अशा पद्धतीने फ्रंट भाग पण आपला पूर्ण कट झालाय. आता बाही कटिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा. हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंगचा व्हिडिओ पण टाकलाय. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की शॉर्टकटमध्ये पाहावं, तर मग मोठा व्हिडिओ जर ठेवला तर बरेचसे स्किप करत करत चालतात. तर स्किप करू नका. कमी वेळामध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.